त्याबद्दल धन्यवाद आणि असेच मिळून सगळ्यांनी काम करावं हीच माझी इच्छा असते. धन्यवाद. आज आमच्या श्री संत गोरोबा तीर्थनगरीमध्ये गोरा कुंभार नावाचं क्लस्टर एक शासनानं मंजुरी दिलेलं आहे. त्या क्लस्टरच्या ग्रामीण भागातील जी 12 बलुतेदारची परंपरा आहे ती लोप पावत चाललेली आहे. त्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी एक संकल्पना करून पूर्ण देशामध्ये क्लस्टर तयार करण्याचं काम चालू आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्र शासनानं आमच्या तीर्थनगरीमध्ये एक क्लस्टर तयार केलेला आहे आणि त्याचा आज शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्याची अशी संकल्पना आहे की जे उद्योजक आहेत, कलाकार आहेत, त्यांनी एकत्र येऊन सामूहिक उद्योग करून त्यांचं जे आहे उंचावून त्यांच्या जी वस्तू आहेत त्या जागतिक स्तरावर जाव्या. त्यामुळं गोरोबा नगरीमध्ये एक क्लस्टर मंजूर झाला आहे. मला असं म्हणायचं की आम्ही कुंभार समाजाचं गोरोबा कुळी जन्माला आल्यामुळं आम्ही गोरोबा नावावर क्लस्टर काढून गोरोबा जी बनवलेली मातीची भांडी आहे तीच पुढे तयार करून नवीन मॉडिफिकेशन करून जगाच्या स्तरावर विकण्याचा प्रयत्न करत आहोत. आज कार्यक्रम जे अडचणी आहेत, जे जिल्हा उद्योग केंद्राचे जे महाव्यवस्थापक साहेब बळे साहेब आले होते, त्यांनी क्लस्टरसाठी जी काही अडचणी येत असतात किंवा जे उद्योजक आहेत नवीन विश्वकर्मा स्कीम आहे त्याच्यामध्ये जी काही अडचणी आल्या त्याचं प्रत्येक समाजामध्ये जागृती व्हावी आणि त्यांनी पूर्ण जोमानं जी तयार करावं आणि त्याला मार्केट कसं उपलब्ध होतं हे आम्हाला पटवून दिलेलं आहे. आज आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नागनाजी कुंभार साहेब यांना पूर्ण भारताचं 4थ्यांदा उपाध्यक्ष पद दिल्यामुळं आम्ही समाजाच्या वतीनं त्यांचा आज सत्कार केलेला आहे. कुंभार समाजासाठी शासनाने बऱ्याच योजना जाहीर केलेल्या आहेत. जसं माननीय पंतप्रधान असतील त्यांनी 12 बलुतेदारांसाठी त्यांची कला जिवंत राहावी यासाठी विश्वकर्मा योजना जाहीर केलेली आहे. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. तसेच आपल्या समाजातील जे उद्योजक असतील त्यांच्यासाठी आमच्याकडे काही सबसिडीच्या स्कीम्स असतात. जसं CMAGP आहे, PMAGP आहे. याशिवाय आम्ही या कुंभार क्लस्टर यांना राज्य शासनाच्या क्लस्टर योजनेमध्ये फायदा देणार आहोत. त्यासाठी त्यांना जी त्यांचे उत्पादने तयार करण्यासाठी महागाची जी मशिनरी आहे जी त्यांना खरेदी करणं शक्य नाही अशी मशिनरी या क्लस्टरमधून उपलब्ध करून देऊन एक सामूहिक क्लस्टर ते आपण प्रस्थापित करणार आहोत, ज्याचा फायदा सर्व समाज बांधवांना होणार आहे. नागनाथ रेवणप्पा कुंभार, कोरेगाववाडी राहणार. अखिल भारतीय प्रजापती संघटना राष्ट्रीय लेवल संघटना आहे. त्या संघटनेचं मी 4थ्यांदा राष्ट्रीय उपाध्यक्षपद मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे माझा जिल्ह्याच्या वतीने सत्कार ठेवला. त्याबद्दल मी सत्कार स्वीकारून मी समाज बांधवाचे आभार मानलो. आणि खादी ग्रामोद्योगचे जे अधिकारी आहेत त्यांना विनंती अशी केली की आपल्या क्लस्टरचे विश्वकर्माचे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेले आहेत. कलेक्टर साहेबांना सांगून त्याची मीटिंग लावून आणि त्याचे ट्रेनिंगचं प्रोसेस ठेवावं आणि अशा पद्धतीचं ग्रामीण भागात येथे क्लस्टरची निर्मिती झालेली आहे. त्या क्लस्टरमध्ये गोरगरिबाचा विकास व्हावा आणि त्यापासून चांगल्या प्रकारे काम व्हावं अशी आमची भावना आहे. आणि समाज बांधवाला आतापर्यंत ग्रामीणमध्ये काही माहिती नाही, ते क्लस्टरमुळे माहिती होईल आणि इथला येथील वस्तू बनलेले परराज्यात किंवा आपल्या राज्यात अशा प्रकारे त्याचं मार्केटिंग व्हावं अशी मी समाजाच्या वतीनं इच्छा व्यक्त करतो.